आपल्या सगळ्यांचे पाहुणे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे असे युसूफ पठाणजी यांचं समस्त येवलेकरांच्या वतीनं मी स्वागत करतो. त्याच्या अगोदर रोहित राऊत आणि त्यांची जी आहे त्याचा ट्रूप, त्यांनी अतिशय चांगलं तुमचं मनोरंजन केलं. कलकत्ता, हैदराबाद, आणखी कुठून आज सुद्धा हे युसूफ पठाणजी आपल्याकडे पोचलेले आहे. एक 15-20 वर्षापूर्वी युसूफ पठाण, इरफान पठाण या दोन भावांनी जे आहे अख्खं क्रिकेट विश्व गाजवलेलं होतं. राईट हँड बॅट्समॅन, राईट आर्म अम्ब्रेकर, अरे एवढे म्हणजे माझ्या वयाचे त्यावेळेचे लोक यांच्यावर एवढे फिदा होते. आणि मॅच जिंकायची असेल आणि शेवटचा जो आहे टप्पा जर गाठायचा असेल तर युसूफभाई गेलाच की नाही आणि तो जिंकलाच. अशा अनेक गोष्टी मॅच फिनिशर आपण ज्याला म्हणतो, मॅचच फिनिश करून टाकतो. अशा ताकदीचा हा खेळाडू जो आहे आज आपल्या इथे आलेला आहे. मी गेले अनेक दिवस जे आहे इथे खेळ क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत. समीर भुजबळ त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांना विशेष धन्यवाद देतो. ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला, ज्यांनी हा खेळ यशस्वी करण्यासाठी इथे श्रम घेतले, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तो भाई मैं आपको कहना चाहूँगा, यहाँ जो है ना ये बहुत खिलाड़ी है भाई. इथं जे आहे ना टेनिस हे 250 वर्षाचा टेनिस कोर्ट आहे. 175 इयर्स ओल्ड. मुंबई से ज्या व्हाईसरॉय आणि कलेक्टर वगैरे खेळायला यायचे. इथले आमचे जे आहे की मास्टर जे आहेत हे इंटरनॅशनल रेफरी होते, अजूनही आहे. व्हॉलीबॉलच्या इथे 95 टीम्स व्हॉलीबॉलच्या, 95. टेनिसमध्ये, व्हॉलीबॉलमध्ये, क्रिकेटमध्ये, अनेक खेळामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत अतिशय उत्कृष्ट खेळतात आणि काही आंतरराष्ट्रीय कीर्तीवर ते गेलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, युसूफभाई सुद्धा त्यांचे आणि बंधू फार गरीब कुटुंबातून आलेले आहेत. असं काही नाही की त्यांना फार मोठं पार्श्वभूमी होते, आई वडील फार श्रीमंत होते आणि त्यांना नाही. पण एक जिद्द होती खेळायची, जिद्द होती नाव काढायची, जिद्द होती देशाचं नाव काढायचे आणि त्या पद्धतीने ही मंडळी खेळली. आज सुद्धा आपल्याकडे आहे ना तो आमचा का तो जयस्वाल, तो मुंबईचं पाणीपुरी विकायचा. आज कुठे आहे तो? रिंकू कुठे आहेत? धोनीची आपण तर फिल्मसुद्धा पाहिली आपण. हे असे अनेक. तुम्हाला मी सांगतो, युसूफभाईंना माहिती असेल, सोलकर नावाचा आमचा एक माझगावला होता फिल्डर, बेस्ट फिल्डर. त्या एवढा जवळ त्यावेळेचा एवढा, आता पॅड्स हेल्मेट येऊन तेव्हा फार कमी होतं. आणि खेळणारे कोण? नील हावे, ओनील, ग्रिफिथ, हॉल, डेक्स्टर, असे सगळे लोक. आणि त्याच्या पुढे जे आहे इथे उभा राहायचा तो एकदम जवळ, काही घाबरायचं नाही, असं नावाजलेले. आणि बरं त्याचे पण वडील कोण? तर त्या ब्रॅबॉर्न स्टेडियमवर जे माळी काम करणारे. तर ही अशी जी मंडळी जी आहेत, मुलं जी आहेत, युसूफभाई सारखी किंवा इतर सोलकर सारखी, का नाही तुमच्यामध्ये सुद्धा अनेक युसूफ पठाण असतील, सोलकर असतील, कदाचित धोनी सुद्धा असतील.
पण यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि त्या कष्टाला मदत करण्यासाठी समीर आहेत, पंकज आहेत, त्यांची सर्व टीम हजर आहे. मी आताच त्यांना बोलताना मी सांगितलं आपल्याकडे स्टेडियम आहे, पण एक 4-5 एकरचं एक मोठं स्टेडियम जे आहे खेळासाठी आपलं झालं पाहिजे की ज्या ठिकाणी सगळे खेळ खेळता आले पाहिजे. आपण रस्ते करतो, शाळा करतो, सगळं करतोय, पाण्याचे प्रश्न सोडवतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो. कलाकार सुद्धा आपल्या इथे खूप आहेत. कल्पना आहे आपल्याला, विजूभाई पतंग है ना, पतंग हे जो है गुजरात में तो बुद्धौर में यहाँ, पण त्याच्यानंतर येवल्यामध्ये जे आहे रात्रभर पतंग सुरू असते, 3-3 दिन चलता है. तर मी आपल्याला एवढं सांगतो की याच्या पुढे खूप काम आपल्याला करायचं आहे आणि ही जी आता तरुण मंडळी जी आहे त्याच्यावर आम्ही सगळे आहोतच. पुढे जे बसलेली जी आहेत आपले अनेक कार्यकर्ते आहेत हे सुद्धा आहेत. पण ह्या सगळ्यांना घेऊन जे आहे खेळामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू आपल्या मध्ये निर्माण होतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. यासाठी आपण प्रयत्न करूया. आपण सगळ्या ज्यांनी पुन्हा एकदा भाग घेतला, जिंकले नाही तरी तुम्ही खेळलात, लढलात, हे महत्त्वाचं आहे. जिंकणाऱ्यांचं तर अभिनंदन, पण खेळणाऱ्यांचं हरले तरी अभिनंदन, कारण त्यांनी एक जिद्द दाखवली. आता नाही पुढच्या वेळेला जिंकाल. तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय मोठ्या प्रमाणात आपण उत्साह दिलेला आहे. लोकांना जे आहे क्रिकेट खेळायचं असेल, कलाकार असतील, सगळी जी मंडळी आहेत, तुम्ही लोक जोपर्यंत त्यांचा उत्साह द्विगुणित करत नाही तोपर्यंत जे आहेत हे खेळाडू, हे कलाकार निर्माण होत नाहीत. आणि ते करण्याचं काम गेले 8 दिवस तुम्ही करतात. म्हणून सर्व येवलेकर बांधवांचं आणि भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय येवला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.